नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण लसावी आणि मसावी हा नवीन टॉपिक पाहणार आहोत. लसावी आणि मसावी. तर त्याच्यामधला पहिला जो पॉइंट आहे मसावी. तर मसावीविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. याची जी थिअरी आहे ती थिअरी आपण सुरुवातीला घेऊ आणि त्याच्यानंतर उदाहरणाला सुरुवात करू. आता बघा, मसावी मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. पहा, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठा. लक्षात घ्या, महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठा. हे महत्तमचा अर्थ झालं. सामायिक म्हणजे सामायिक असलेला आणि विभाजक विभाजक म्हणजे ज्या संख्येने भाग द्यायचा आहे ती संख्या म्हणजे विभाजक असते. बघा, 12चे विभाजक जर घ्यायचं झालं, 12चे विभाजक लक्षात घ्या. 12चे विभाजक काय? लक्षात घ्या की 12चे विभाजक म्हणजे 12ला भाग जाणारी संख्या, 12ला भाग जाणारी संख्या 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 12 आहे. पहा, हे 1 पासून 12 पर्यंत एकाधारी 12चे विभाजक झाले. बघा, मसावी म्हणजे महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. आता बघा, एक संख्या 12 आहे, 12चे विभाजक. तर दुसरी संख्या आहे 18चे विभाजक. 18चे विभाजक. आता बघा, 18चे जे विभाजक आहेत तर 18ला भाग जाणारी संख्या, 18चे विभाजक म्हणजे 18ला भाग जाणारी संख्या. 18ला 1 न भाग जाते, 2 न भाग जाते, 3 न भाग जाते, 4 न भाग जात नाही, 5 न जात नाही, 6 न भाग जाते, त्यानंतर 9 न भाग जाते, 9 न भाग जाते आणि त्याच्यानंतर 18 ने भाग जाते. आता बघा, 18चे विभाजक 1 2 3 6 9 आणि 18. 12चे विभाजक 1 2 3 4 6 आणि 12. तर मसावी म्हणजे महत्तम म्हणजेच काय? मोठ्यात मोठा. महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. कोणती मोठ्यात मोठी संख्या दोन्हीमध्ये सामायिक आहे? 6. 5. कोणती मोठ्यात मोठी संख्या सामायिक आहे दोन्हीमध्ये? 6. म्हणून 18 आणि 12 या दोघांचा जो मसावी आहे तो मसावी किती झालेला आहे? 6. आता बघा, मसावी किती आहे? 6. पहा, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. एक संख्या आपण काय घेतलं? 12. दुसरी संख्या काय घेतलं? 18. तर 12चे जर विभाजक म्हणलं तर 12ला भाग जाणारी संख्या 1 2 3 4 6 आणि 12. 18चे विभाजक म्हणलं तर 18ला भाग जाणारी संख्या 1 2 3 6 9 आणि 18. तर ह्या दोन्हीमध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक घ्यायचं. तर ह्या दोन्हीमध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 6. म्हणून यांचा जो मसावी आहे तो मसावी किती आहे? 6. म्हणजे 12 आणि 18 ह्या दोन संख्यांचा मसावी किती आहे? 6. आता बघा, एक संख्या काय घेतलं आपण? 12. दुसरी संख्या काय घेतलं? 18. आणि यांचा जो मसावी आलेला आहे तो मसावी किती आलेला आहे? 6. आता बघा, मसावीचा दुसरा पॉइंट काय लक्षात घ्या की मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की जिने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. आता बघा, मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की जिने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. आता बघा, एक उदाहरणातील एक संख्या काय आहे? 12. दुसरी संख्या काय आहे? 18. एक संख्या 12 आहे, दुसरी संख्या काय आहे? 18 आहे. तर 12ला आणि 18ला या दोन्ही संख्येला भाग जाणारी जी संख्या आहे, भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या किती आहे? 6. आता बघा, 12ला आणि 18ला 2 न भाग जाते, 12 आणि 18ला 3 न भाग जाते, 12 आणि 18ला 6 न भाग जाते. दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या म्हणत आहे. तर 12ला 2 न भाग जाते, 18ला 2 न भाग जाते, 12ला 3 न भाग जाते, 18ला 3 न भाग जाते, 12ला 6 न भाग जाते, 18ला 6 न भाग जाते. म्हणजे का 2 3 आणि 6 यापैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 6. म्हणून यांचा जो मसावी आहे तो मसावी किती आहे? 6. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की जिने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. म्हणजे उदाहरणातील संख्यांना पूर्ण भाग जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येला काय म्हटलं जाते? मसावी म्हटलं जाते. म्हणून या 12 आणि 18 या दोन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या किती आहे? 6. म्हणून याचा मसावी 6. म्हणजे मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की जिने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. आता बघा,
पुढचा जो पॉइंट आहे, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक तसेच विषम संख्यांचा, आता बघा, दोन क्रमवार, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या तसेच कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा एक असो, मसावी एक असो व लसावी त्यांच्या गुणाकार एवढा असतो, मसावी किती असतो एक आणि लसावी त्यांच्या गुणाकार एवढा असतो. आता बघा, हे एक संख्या 11 आहे आणि दुसरी संख्या 12 आहे. तर 11 आणि 12 ह्या संख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. 11 आणि 12 ह्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. तर कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते. आता बघा, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्याची जी जोडी आहे ती सहमूळ संख्याची जोडी असते. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त संख्यांना एक व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात नसेल तर अशा संख्यांना काय म्हटलं जाते? सहमूळ संख्या. पण कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्याची जोडी सहमूळ संख्याची जोडी असते. सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त संख्यांना एक व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात नसेल तर अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्याची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते, म्हणून त्यांचा मसावी हा एक असतो, मसावी एक असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. तर 11 आणि 12 दोघांचा गुणाकार किती येतो? 132. लक्षात घ्या. आता बघा, 11 आणि 12 ह्या दोन्हीही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? 11 आणि 12 ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या जर एक जर सोडलं तर इतर कोणत्याही संख्येने ह्या दोन्हीही संख्येला पूर्ण भाग जात नाही. म्हणून कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या तसेच कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्याची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते, म्हणून त्यांचा जो मसावी आहे तो मसावी एक असतो आणि लसावी जो आहे तो लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. 11 आणि 12 या दोघांचा गुणाकार किती आहे? 132. मसावी एक असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. आता बघा, 11 आणि 12 ह्या संख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. 11 आणि 12 ह्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. आता बघा, विषम संख्यांचा जर आपण विचार केला तर 13 व 15, 13 व 15 आता ह्या दोन क्रमवार विषम संख्या आहेत. तर 13 आणि 15 ला भाग जाणारी संख्या कोणती? 13 आणि 15 ला दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या तर एक आहे. दोन्ही संख्याला भाग जाणारी संख्या एक आहे. एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने या 13 आणि 15 ला पूर्ण भाग जात नाही. म्हणजे 13 आणि 15 ह्या दोन क्रमवार विषम संख्या आहेत. कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्याची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते, म्हणून त्यांचा मसावी हा एक असतो, मसावी हा एक असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. 13 आणि 15 या दोघांचा गुणाकार. बघा, 13 आणि 15 ह्या संख्या दोन क्रमवार विषम संख्या आहेत. तर संख्या आणि संख्याचे प्रकार, त्यामध्ये विषम संख्यामध्ये तुम्हाला एक नियम दिला होता की कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार करताना, कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार करताना त्या दोन संख्यांच्या मधल्या संख्येच्या वर्गापेक्षा एक न कमी करायचं. दोघांच्या मधली संख्या 14, 14चा वर्ग 196 मायनस 1 केलं तर किती येते? 195. म्हणजे कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार त्या दोन संख्यांच्या मधल्या संख्येच्या वर्गापेक्षा एक न कमी असतो. 13 आणि 15च्या मधली संख्या 14, 14चा वर्ग 196 मायनस 1 केले 195. आता बघा, 11 आणि 12 हे दोन क्रमवार नैसर्गिक आहेत आणि 13 व 15 हे दोन क्रमवार विषम आहेत. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक तसेच कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्याची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते, म्हणून त्यांचा मसावी हा एक असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. हे लक्षात घ्या. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या तसेच कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्या यांचा मसावी जो आहे तो मसावी नेहमी एक असतो आणि लसावी जो आहे तो लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. मसावी एक असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आता पहा, हे दोन क्रमवार नैसर्गिक तसे दोन क्रमवार विषम संख्या झालं. आता जर समजा दोन क्रमवार समसंख्या असतील, लक्षात घ्या, दोन क्रमवार समसंख्या, पुढचा नियम बघत आहेत आपण. दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा 2 असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. मसावी किती असतो? 2 आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो.
आता बघा थोडक्यात लक्षात घ्या की एक संख्या 12 आहे व एक संख्या 14 आहे. एक संख्या 12 आहे व एक संख्या 14 आहे. आता ह्या दोघांचा जर आपण विचार केला 12 आणि 14 त्या दोघांचा जर आपण विचार केला तर यांचा आपण 12चे विभाजित होऊ. 12चे विभाजक 12चे विभाजक म्हणजे काय 12ला भाग जाणारी संख्या. 12चे विभाजक म्हणजे काय 12ला भाग जाणाऱ्या संख्या. तर बघा 12चे विभाजक 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 6 आहे आणि 12 हे 12ला भाग जाणाऱ्या संख्या. त्यानंतर 14चे विभाजक घ्या. 14चे जर विभाजक म्हणजे 14ला भाग जाणाऱ्या जर संख्या घेतलं तर 1 आहे 2 आहे 7 आहे आणि 14 आहे. हे झालं 14चे विभाजक. तर मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे काय असतो मसावी. तर यापैकी कोणता मोठा विभाजक दोन्हीमध्ये सामायिक आहे हे दोन पेक्षा कोणता मोठा विभाजक सामायिक आहे का नाही. म्हणजे यांचा जो मसावी आहे तो मसावी किती आलेला आहे 2. जर यांचा लसावी जर म्हटलं तर आता बघा 12 आणि 14 हे 12चे विभाज्य 12चे विभाज्य 12चे विभाज्य म्हणजे 12ने भाग जाणारी संख्या 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 5 60 12 7 72 22 7 84 12 8 96 92 108 हे टेबल. त्यानंतर 14चे विभाज्य 14चे विभाज्य 14 1 14 14 2 28 14 3 42 14 4 56 14 5 70 14 6 84 14 7 98 14 8 112. आता बघा हे 12चे विभाज्य 12चे विभाज्य म्हणजे विभाज्य म्हणजे 12ने भाग जाणारी संख्या 14चे विभाज्य म्हणजे 14ने भाग जाणारी संख्या. तर यांच्यामध्ये हे लसावी म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य. कोणती लहानात लहान विभाज्य सामायिक आहे यामध्ये 84 पेक्षा कोणता लहान विभाज्य सामायिक नाही. याचा जो लसावी आहे तो लसावी किती आलेला आहे 84. आता बघा मसावी किती 2 आणि लसावी किती आलेला आहे 84. नियम काय आहे लक्षात घ्या. नियम असा आहे की हे 12चे विभाजक ह्या 14चे विभाजक यामधला मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे मसावी. नंतर 12चे विभाजक 14चे विभाजक याच्यामधला लहानात लहान विभाज्य म्हणजे काय असते लसावी. तर हा लसावी 2 आला आणि लसावी किती आलेला आहे 84. आता बघा जर समजा याचा लसावी आणि मसावी जर काढायचं झालं लसावी आणि मसावी काढायचं झालं आता लसावी आणि मसावी काढत असताना बघा लसावी आणि मसावी जर काढायचं झालं तर आता बघा हे एवढं सारं काही करत बसण्याची गरज नाही. एवढं काही करण्याची गरज नाही. कसं बघा आपण काढायला काय सांगितलं की 12 आणि 14 ह्या दोन क्रमांवर कोणत्या संख्या आहेत सम. 12 आणि 14 ह्या दोन क्रमांवर समसंख्या आहेत. ह्या कोणत्याही दोन क्रमांवर आता नियम काय म्हणतो लक्षात घ्या. कोणत्याही दोन क्रमांवर समसंख्यांचा मसावी हा 2 असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. मसावी किती असतो 2 आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. आता बघा 12 आणि 14 ह्या दोघांचा जर आपण विचार केला 12 आणि 14 दोघांचा जर विचार केला तर आता यांचा जो मसावी आहे तो मसावी किती मधला आहे 2 आणि लसावी जो आहे लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा. 12 गुणिले 14 भागिले 2 2 14 ला 7 भाग येते आणि 12 गुणिले 7 किती येते 84. आता बघा कोणत्याही दोन क्रमांवर समसंख्यांचा मसावी 2 असो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा. 12 आणि 14 दोघांचा गुणाकाराचं निम्म 2 14 ला 7 भाग जाईल आणि 12 गुणिले 7 84. मसावी हा 2 असो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. हा तिसरा नियम झाला. आता बघा लक्षात ठेवा जर दोन क्रमांवर नैसर्गिक संख्या असतील तसेच दोन क्रमांवर विषम संख्या असतील तर यांचा मसावी 1 असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकारावर असतो. जर समजा कोणत्याही दोन क्रमांवर समसंख्या जर असेल दोन क्रमांवर समसंख्या कोणत्याही दोन क्रमांवर समसंख्यांचा मसावी हा 2 असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. आता पुढचा नियम काय लक्षात घ्या. दोन सहमूळ संख्यांचा मसावी
हा एक असो, इथं एक लिहायचं राहिलं. दोन सहमूळ संख्यांचा मसावी हा एक असो व लसावी हा त्यांच्या गुणाकार एवढा असतो. तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं लक्षात घ्या, ज्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांना आपण सहमूळ संख्याचा आपण विचार करतोय. समूळ संख्या ज्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांचा एक व्यतिरिक्त दुसरा सामायिक विभाजक नसेल तर अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. पहा थोडक्यात लक्षात घ्या, ज्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांना एक व्यतिरिक्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांना एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नसेल तर अशा संख्यांना काय म्हणायचं, सहमूळ संख्या. अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. आणि कोणत्याही दोन सहमूळ संख्यांचा मसावी हा एक असो आणि लसावी हा त्यांच्या गुणाकारावर असतो. आता बघा, एक संख्या 12 व दुसरी संख्या 25. आता बघा, 12 आणि 25 ह्या दोन्ही संख्या मूळ संख्या नाहीत, परंतु ह्या दोन संख्याची जी जोडी आहे ती सहमूळ संख्याची जोडी आहे. सहमूळ संख्याची जोडी का, कारण 12 आणि 25 ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? 12 आणि 25 ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? कोणतीच नाही, एक आहे. एक या एकने सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. 12 आणि 25 ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या किती आहे? एक. म्हणून याचा मसावी एक. आणि मसावी जर एक असेल तर लसावी हा सरळ सरळ त्या दोन संख्यांच्या गुणाकारावर असतो. 12 आणि 25 या दोघांचा गुणाकार किती येते? 300 येते. आता बघा, 12 आणि 25 ह्या दोन संख्यांचा जर आपण विचार केला तर 12 आणि 25 ह्या दोन सहमूळ संख्या आहेत. 12 आणि 25 ह्या दोन्ही संख्यांना एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नसेल. 12 आणि 25 ह्या दोन्ही संख्यांना एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नसेल तर ह्या दोन संख्या ज्या आहेत त्या सहमूळ संख्या असतात. म्हणून कोणत्याही दोन सहमूळ संख्यांचा मसावी हा एक असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकारावर असतो. मसावी एक असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकारावर असतो. आता बघा, पुढचा जो नियम आहे, मसावी हा उदाहरणातील सर्वात लहान संख्ये एवढा किंवा त्यापेक्षाही लहान असतो. मसावी जो आहे, मसावी उदाहरणातील जी सर्वात लहान संख्या असते त्या संख्ये एवढा किंवा त्या संख्येपेक्षाही लहान असतो. जसं लक्षात घ्या, जर समजा एक संख्या आपण पहिल्यांदा इथं उदाहरण बघितलं, 12 आणि 18 त्या दोघांचा जर आपण विचार केला, 12 आणि 18 या दोघांचा जर विचार केला, त्यांचा मसावी किती आलेला होता? 6. 12 व 18 या दोघांचा जो मसावी आहे तो मसावी किती आहे? 6. मसावी जो 6 आहे तो हे जी लहान संख्या आहे एकतर ह्या लहान संख्ये एवढा असतो किंवा त्यापेक्षा लहान असतो. लहान संख्या एवढा किंवा त्या संख्येपेक्षा लहान असतो. आता बघा, मसावी हा उदाहरणातील सर्वात लहान संख्ये एवढा किंवा त्या संख्येपेक्षा लहान असतो. आता बघा, पुढचा जो नियम आहे, पुढचा नियम काय? लसावी. तर लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. आता बघा, मसावीमध्ये आपण महत्तम सामायिक विभाजक घेतलं होतं. महत्तम सामायिक विभाजक. आता बघा, हे विभाजक आणि विभाज्य या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. विभाजक आणि विभाज्य या दोन्ही मधला फरक. आता बघा, आपण घरी करू की 12 चे विभाजक आणि 12 चे विभाज्य. 12 चे विभाजक म्हणजे 12 ला भाग जाणारी संख्या 1 2 3 4 6 आणि 12. 12 चे विभाजक म्हणजे 12 ला भाग जाणारी संख्या, 12 ला 1 न भाग जाते, 2 न जाते, 3 न, 4 न, 6 आणि 12. हे 12 चे हे झाले विभाजक झाले. 12 चे विभाजक म्हणजे 12 ला भाग जाणारी संख्या आणि 12 चे विभाज्य म्हणजे 12 ने भाग जाणारी संख्या. आता बघा, 12 चे विभाज्य 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 7 72, 12 7 84 हे टिंब हे झाले 12 चे विभाज्य. विभाज्य म्हणजे 12 चे विभाज्य म्हणजे 12 ने भाग जाणारी संख्या आणि 12 चे विभाजक म्हणजे 12 ला भाग जाणारी संख्या. जे विभाजक आहेत ते विभाजक जास्तीत जास्त त्या संख्ये एवढे किंवा त्या संख्येपेक्षा लहान असतात आणि विभाज्य जे आहे त्या संख्येच्या कोटीतील संख्या असतात. आता बघा, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम म्हणजे लहानात लहान. लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान सामायिक विभाज्य. लहानात लहान सामायिक विभाज्य.
पुढचा नियम असा आहे, लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या, लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या की तिला उदाहरणातील सर्व संख्येने पूर्ण भाग जातो. आता बघा, आपण थोड्या वेळापूर्वी आपण विचार केलं की 12 आणि 18 या दोघांचा जर आपण विचार केला तर यांचा मसाई किती काढला होता आपण 6. मसावी जर 6 असेल तर यांचा लसाई किती येते बघा. लसाई काढत असताना विभाज्य घ्यायचं, 12चे विभाज्य, 12चे जर आपण विभाज्य घेतलं तर 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 7 72, 12 7 84, टिंब हे 12चे विभाज्य झाले. त्यानंतर 18चे विभाज्य जर म्हणलं, 18चे विभाज्य तर 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 3 54, 18 4 72, 18 पंचे 90 टिंब. आता बघा, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम म्हणजे काय, लहानात लहान. लहानात लहान सामायिक विभाज्य जे आहे ते लहानात लहान सामायिक विभाज्य किती आहे 36. या दोन्ही मध्ये सामायिक विभाज्य जे आहे लहानात लहान किती आहे 36, याचा मसावी 6 आहे तर लसावी किती आलेला आहे 36. मसावी किती आहे 6 आणि लसावी जे आहे ते लसावी किती आहे 36. मसावी 6 व लसावी किती आहे 36. आता बघा, लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या की जिला उदाहरणातील सर्व संख्येने पूर्ण भाग जाते. आता बघा, 12 आहे व 18 आहे तर यांचा जो लसावी आहे तो लसावी किती आलेला आहे 36. तर लसावी जो आहे, लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या की जिला 12नेही भागेला पाहिजे आणि 18नेही भागेला पाहिजे. 12 36 ला पूर्ण भाग जातो, 18 36 ला पूर्ण भाग जातो. लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या असते की तिला या उदाहरणातील त्या प्रत्येक संख्येनं भाग जाते. म्हणजे 12नेही भाग जाते, 18नेही भाग जाते. 12 आणि 18 या दोन्ही संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे काय असते, लसावी. तर 12 आणि 18 यांचा जो लसावी आहे तो लसावी किती आहे 36. आता बघा, पुढचा नियम काय म्हणतो, लसावी हा कोण, लसावी. लसावी हा उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्ये एवढा, लसावी हा उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्ये एवढा किंवा त्या संख्येच्या पटीत असतो. हे नियम लक्षात घ्या, त्या संख्येच्या पटीत असतो. लसावी हा उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्ये एवढा, एक सर्वात मोठ्या संख्ये एवढा असतो किंवा त्या संख्येच्या पटीत असतो. एक सर्वात मोठ्या संख्ये एवढा असतो किंवा त्या संख्येच्या पटीत असतो. आता बघा, 12 आणि 18 या दोघांचा आपण लसावी जर म्हणलं तर लसावी किती आलेला आहे 36. लसावी हा मोठ्या संख्ये एवढा असतो, नाही तर हा मोठ्या संख्येच्या पटीत असतो. बघा, मोठी संख्या काय आहे 18, लसावी काय आहे 36. हे 18च्या किती पट 36 आहे, 18ची दुप्पट 36 आहे. म्हणजे लसावी हा उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्ये एवढा किंवा त्या संख्येच्या पटीत असतो. तर सर्वात मोठी संख्या काय आहे 18, 18 आणि लसावी काय आहे 36. तर 18ची दुप्पट 36 आहे. मोठ्या संख्ये एवढा असतो किंवा त्या संख्येच्या पटीमध्ये असतो. लसावी हा उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्ये एवढा किंवा त्या संख्येच्या पटीत, त्या संख्येच्या पटीत म्हणजे त्या संख्येने भाग जाणारी संख्या असतो. आता बघा, हे 36 जे आहे ते 18च्या पटीमध्ये आहे. आता एकतर मोठ्या संख्या एवढा असतो किंवा त्या संख्येच्या पटीत असतो. आता 18च्या पटीत 36 आहे. आता मोठ्या संख्या एवढा असतो, जर समजा आपण 5 आणि 25 या दोघांचा जर आपण विचार केला, 5 आणि 25 या दोघांचा जर विचार केला तर जर लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर मोठी संख्या म्हणजे लसावी राहते. लक्षात घ्या, जर लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे काय असते, लसावी. आता 5 आणि 25 जर लसावी म्हणलं तर किती आलं 25. तर 25 जी आहे ती जी मोठी संख्या आहे तेच लसावी असतो. म्हणजे मोठ्या संख्ये एवढा म्हणजे 25, 5 आणि 25 लसावी 25 हा मोठ्या संख्ये एवढा आहे. 25 हा मोठ्या संख्ये एवढा आहे. म्हणजे तर मोठ्या संख्ये एवढा असतो किंवा त्या संख्येच्या पटीत असतो. लसावी हा उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्ये एवढा असतो किंवा त्या संख्येच्या पटीत असतो. आता बघा, पुढचा नियम काय लक्षात घ्या, जर उदाहरणातील 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या असतील, जर उदाहरणामध्ये 2 संख्या असतील किंवा त्या 2 पेक्षा जास्त संख्या असतील, लक्षात घ्या नियम काय आहे, जर उदाहरणातील 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या असतील, 2 संख्या असतील किंवा 2 पेक्षा जास्त संख्या असतील आणि त्यापैकी
सर्वात लहान संख्येने उदाहरणातील सर्वात जी लहान संख्या आहे सर्वात लहान संख्येने उदाहरणातील राहिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जात असेल उदाहरणातील सर्वात लहान संख्येने राहिलेल्या संख्यांना पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे काय असते मसावी आता बघा लक्षात घ्या नियम काय आहे उदाहरण घेऊन हा नियम तुम्हाला समजून सांगतो जर उदाहरणातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असेल उदाहरणामध्ये दोन संख्या असेल किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असेल आणि त्यापैकी सर्वात लहान संख्येने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जात असेल सर्वात लहान संख्येने उदाहरणातील राहिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे काय असते मसावी आता बघा जर समजा आपण विचार करू एक 12 आहे दुसरी संख्या 24 आहे आणि तिसरी संख्या 48 आहे आता बघा 12 आहे 24 आहे 48 आता ह्या तीन संख्या आहेत तर सर्वात लहान संख्या काय आहे 12 सर्वात लहान संख्या काय आहे 12 तर ह्या सर्वात लहान संख्येने राहिलेल्या प्रत्येक संख्येला जर पूर्ण भाग जात असेल आता बघा ह्या 12 नं 24 ला पूर्ण भाग जाते ह्या 12 नं 48 ला पूर्ण भाग जाते जर उदाहरणातील सर्वात लहान संख्येने राहिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे काय असते मसावी तर यांचा जो मसावी आहे तो किती आहे 12 आता बघा सर्वात लहान संख्या काय आहे 12 तर ह्या 12 ने आता राहिलेल्या संख्या ज्या आहेत 24 आणि 48 तर ह्या लहान संख्येने राहिलेल्या प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे मसावी असते तर ह्या 12 24 आणि 48 यांचा मसावी जो आहे तो मसावी किती आहे 12 आहे आता बघा जर समजा एक संख्या घेऊ 18 दुसरी संख्या घेऊ 36 आणि तिसरी संख्या घेऊ 90 18 36 आणि 90 आता बघा ह्या तीन संख्यापैकी आता उदाहरणार्थ दोन संख्या असेल किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असेल तर ह्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील आणि त्या संख्यांपैकी ह्या सर्वात लहान संख्येने राहिलेल्या प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे मसावी असते तर 18 ने 36 ला 2 चा भाग जाते आणि 18 ने 90 ला 5 चा भाग जाते म्हणजे 18 ने 36 लाही भाग जाते आणि या 18 ने 90 लाही भाग जाते म्हणजे ह्या सर्वात लहान संख्येने राहिलेल्या प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे मसावी असते यांचा जो मसावी आहे तो किती आहे 18 जर समजा एक संख्या असा असेल 24 असेल त्यानंतर 72 असेल 24 आहे 72 आहे आणि 84 आहे 24 72 आणि 84 आता बघा सर्वात लहान संख्या काय आहे 24 आहे त्या 24 ने 72 ला पूर्ण भाग जाते सर्वात लहान संख्या 24 आहे त्या 24 ने 72 ला पूर्ण भाग जाते पण 24 ने 84 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून ह्या लहान संख्येने राहिलेल्या प्रत्येक संख्येला पूर्ण भाग गेला का 72 ला भाग गेला पण 84 ला भाग गेला नाही म्हणजे ही लहान संख्या म्हणजे मसावी येत नाही लक्षात घ्या जर उदाहरणातील सर्वात लहान संख्येने राहिलेल्या प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे काय असते मसावी ती लहान संख्या म्हणजे मसावी असते बघा जर समजा नियम काय लक्षात घ्या जर उदाहरणातील सर्वात लहान संख्येने राहिलेल्या प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे मसावी असते आता बघा एक संख्या घेऊ आपण 36 दुसरी संख्या घेऊ 72 आणि तिसरी संख्या घेऊ आपण 96 36 72 आहे 96 आता बघा 36 ने 72 ला भाग जाते 36 ने 72 ला भाग जाते 36 ने 96 ला पूर्ण भाग जाते का जाणार नाही 36 च्या कड्यामध्ये 96 नाही जर लहान संख्येने 36 ने 72 ला पूर्ण भाग गेला पण ह्या 96 ला पूर्ण भाग गेला का गेला नाही म्हणजे जर ह्या लहान संख्येने राहिलेल्या प्रत्येक संख्येला भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे मसावी राहते जर 36 72 आणि 96 यांचा मसावी 36 येणार नाही का येणार नाही कारण या 36 ने 96 ला पूर्ण भाग जात नाही आता बघा हे जर असं असलं असतं 36 आहे 72 आहे आणि 108 आहे आता बघा 36 ने 72 ला भाग जाते 36 दोन्ही 72 त्यानंतर ह्या 36 ने 108 ला भाग जाते 36 तरी 108 ह्या 36 ने 72 ला भाग जातो आणि 36 ने 108 ला पूर्ण भाग जातो म्हणजे जर ह्या लहान संख्येने उदाहरणातील राहिलेल्या प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे काय असते मसावी तर यांचा जो मसावी आहे तो किती आहे 36 जर समजा उदाहरणात एक 5 आहे आणि दुसरी संख्या 35 आहे तर जर दोनच संख्या असेल दोनच उदाहरणामध्ये ह्या दोनच संख्या असतील आणि या दोन संख्यापैकी लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे मसावी राहते आणि मोठी संख्या म्हणजे लसावी राहते
लक्षात घ्या उदाहरणामध्ये जर दोनच संख्या असतील 5 आणि 35 अशा दोनच संख्या असेल या दोन संख्यापैकी सर्वात लहान संख्येने जर मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे मसावी आणि ती मोठी संख्या म्हणजे काय असते लसावी. आता बघा एक संख्या 17 आहे आणि दुसरी संख्या 51 आहे. जर या लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल 17 ने 51 ला पूर्ण भाग जात असेल लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे मसावी आणि मोठी संख्या म्हणजे लसावी असतो. आता हा नियम आहे. हा नियम काय होता लक्षात घ्या उदाहरणातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील आणि त्यापैकी सर्वात लहान संख्येने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या म्हणजे काय असते मसावी. आता बघा हा पुढचा नियम काय लक्षात घ्या पुढचा नियम जर उदाहरणातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील जर उदाहरणामध्ये दोन संख्या किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील दोन संख्या किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील आणि जर उदाहरणातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील दोन संख्या असतील किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील आणि त्यापैकी सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या संख्येने पूर्ण भाग जात असेल सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे काय असते लसावी ती मोठी संख्या म्हणजे लसावी असते. आता इकडे लक्ष द्यावं बघा एक संख्या 24 आहे 12 आहे आणि 48 आहे. दुसरे एक आपण उदाहरण घेऊ एक आहे 36 आहे 108 आहे 36 आहे 108 आहे आणि 216 आहे. दुसरं उदाहरण त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ आपण एक संख्या 24 आहे 48 आहे आणि 72 आहे. तसंच आणखी एक उदाहरण घेऊ 24 आहे 48 आहे आणि 96 आहे. बघा हा नियम काय जर उदाहरणातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील आणि त्यापैकी सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या संख्येने पूर्ण भाग जात असेल पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे लसावी असते. जर उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे काय असेल लसावी ती मोठी संख्या म्हणजे लसावी असते. उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे काय असेल लसावी. आता बघा या पहिल्या उदाहरणाचा जर आपण विचार केला तर सर्वात मोठी संख्या काय आहे 48 12 24 आणि 48 सर्वात मोठी संख्या 48 आहे. तर ह्या मोठ्या संख्येला ह्या 24 न भाग जाते 24 जोडी 48 आणि ह्या 12 न सुद्धा भाग जाते 12 न 48 ला 4 चा भाग जाते ह्या 24 न 48 ला 2 चा भाग जाते ह्या 12 न 48 ला 4 चा भाग जाते. हे सर्वात मोठ्या संख्येला ह्या 24 ने भाग गेला 12 ने भाग गेला सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या प्रत्येक संख्येने भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे लसावी राहते. तर यांचा जो लसावी आहे तो किती आहे 48. आता बघा सर्वात 36 108 आणि 216 यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 216. तर उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे काय असेल लसावी. आता बघा या 216 चा जर आपण विचार केला तर 216 ला 108 न 2 चा भाग जाते 108 चे दुप्पट 216 216 ला या 36 न 6 चा भाग जाते म्हणजे या 36 ची 6 पट 216 आहे. म्हणजे सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे लसावी राहते. तर 36 108 आणि 216 यांचा जो लसावी आहे तो 216 आहे. आता बघा हा तिसरा जो प्रश्न आहे याचा जर आपण विचार केला तर सर्वात मोठी संख्या काय आहे 72 आहे. सर्वात मोठी संख्या 72 आहे. तर सर्वात मोठ्या संख्येला 72 ला 24 न भाग जाते 24 त्रिक 72. सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जात असेल सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे काय असेल लसावी राहते. आता बघा या 72 ला या 24 न भाग जातो
पण या 72ला 48 भाग जात नाही, म्हणजे यांचा जो लसावी आहे तो यांचा लसावी 72 येणार नाही, कारण या 72ला 24 भाग जातो पण 48 भाग जात नाही. सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या प्रत्येक संख्येने भाग गेला पाहिजे. प्रत्येक संख्येने जर भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजे लसावी राहते. या 72चा जर आपण विचार केला तर या 72ला 48 भाग जात नाही, 24 भाग जातो पण 48 भाग जात नाही, या तीन संख्यांचा लसावी 72 येत नाही. हे जर समजा असं असतं 24, 48 आणि 96, या 96चा जर आपण विचार केला तर 48 दुनी 96, 48 दुप्पट 96, 24 चे 4 पट 96, ह्या 96ला 48 न 2 चा भाग जाते, या 96ला 24 न 4 चा भाग जाते, या 96ला या राहिलेल्या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी जी संख्या आहे 96 ते काय असते लसावी. ती मोठी संख्या म्हणजे काय असते लसावी. आणि नियम आहे. पुढचा नियम काय लक्षात घ्या. पुढचा नियम आता बघा, हे एक सूत्र आहे. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. तर हे कसं, आता बघा एक संख्या 12 आहे. 12चे अवयव काय होतील 2 गुणिले 6 12. हे 2 गुणिले 6 म्हणजे काय 2 गुणिले 3, म्हणजे या 12चे अवयव काय झाले 2 गुणिले 2 गुणिले 3, हे 12चे अवयव झाले. त्यानंतर 18चे जर आपण अवयव काढला 18चे तर 2 गुणिले 9 18, त्यानंतर 2 गुणिले 9 म्हणजे 3 गुणिले 3, हे झाले 18चे अवयव. तर जे मसावे आहे मसावी म्हणजे काय आहे सामायिक. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. आता ह्या दोन्हीमध्ये सामायिक काय आहे, इथे 2 आहे, इथं 2 आहे, हे सामायिक 2 झालं. परत गुणिले इथं 2 आहे, हे 2 आहे, पण इकडे 2 आहे का नाही, इथं 3 आहे, इथं 3 आहे, हे सामायिक 3 झालं. इथं 3 आहे पण पहिल्या संख्येमध्ये 3 नाही, म्हणजे 2 आणि 3 या दोघांचा गुणाकार किती आहे 6. म्हणजे मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. या 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्येमध्ये जे सामायिक अवयव आहे ते सामायिक अवयव घ्यायचं आणि त्यांचा गुणाकार करायचं. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय आहे मसावी. आता जर समजा 2 पेक्षा जर जास्त संख्या असतील, 2 पेक्षा जर जास्त संख्या असतील, आता बघा एक संख्या आहे 18, दुसरी संख्या आहे 24 आणि तिसरी संख्या आहे 36. तर 18चे अवयव सांगा. 18चे 2 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18. 24चे अवयव सांगा. 2 गुणिले 2 गुणिले 4, 4 सक 24, 2 गुणिले 3 5, 2 त्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24. त्यानंतर किती आहे 36 आहे. 36 जर अवयव म्हणलं तर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36. तर मसावी म्हणजे काय आहे, मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. आता बघा या तिन्हीमध्ये सामायिक कोण आहे तर 2 आहे, हे 2 सामायिक आहे. आता बघा इथं 3 3 आहे, इथं 2 2 3 आहे, 2 3 3 आहे, 5. या तिन्हीमध्ये 2 सामायिक आहे का नाही, मग इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, हे सामायिक 3 झालं. आता तिन्हीमध्ये सामायिक असलेलं कोणता अवयव आहे का, इथं 3 आहे, पहिल्या संख्येमध्ये 3 आहे पण दुसऱ्या संख्येत 3 राहिलं नाही, दुसऱ्या संख्येत 2 आहे, तिसऱ्या संख्येत 2 आहे पण पहिल्या संख्येत 2 नाही. म्हणजे या तिन्हीमध्ये सामायिक कोणते आहेत, एक 2 आहे आणि एक 3 आहे. तर 2 आणि 3 यांचा जो गुणाकार केला तर किती येते 6. म्हणजे याचा मसावी म्हणजेच काय आहे सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. आता बघा लसावी जो आहे लसावी, तर लसावी म्हणजे काय सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी म्हणजे काय लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता बघा एक संख्या 12 आहे आणि दुसरी संख्या 18 आहे. तर या 12चे अवयव आपण काढले तर 2 गुणिले 3, 2 दोन्ही 4, 4 त्रिक
12. त्या 18चे अवयव काय आहेत 2 गुणिले 3 गुणिले 3. त्या 18चे अवयव झाले तर लसावी बरोबर आधी काय घ्यायचं सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता यामध्ये सामायिक काय आहेत हे 2 आहे परत गुणिले इथं 3 आहे. तर 2 आणि 3 हे सामायिक झाले का झाले नाही कारण पहिल्या संख्येत 2 आहे दुसऱ्या संख्येत 3 आहे हे सामायिक नाही म्हणजे हे सामायिक अवयवांचा हा गुणाकार झाला गुणिले असामायिक अवयवांचा म्हणजे राहिलेले अवयव आहेत इथं काय आहे असामायिक 2 आहे आणि या संख्येमध्ये असामायिक काय आहे 3 आहे. तर 2 त्रिक 6 6 दोन्ही 12 12 36. तर यांचा जो लसावी आहे तो लसावी किती आहे 36. आणि काय घ्यायचं लसावी जर काढायचं झालं तर सामायिक अवयवांचा गुणाकार करायचं त्यानंतर राहिलेल्या असामायिक अवयवांचा गुणाकार करा. लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले त्या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय आहे लसावी आहे. आता बघा जर समजा आता ह्या दोनच संख्या असेल तर लसावी आपण असं काढलं. जर समजा 2 पेक्षा जर जास्त संख्या असतील तर त्यांचा लसावी काढायचा कसा. आता बघा एक संख्या 18 आहे दुसरी संख्या 54 आहे आणि तिसरी संख्या 72 आहे. तर यांचा जर आपण लसावी जर म्हणलं लसावी तर बघा 18चे अवयव जे आहेत तर 2 गुणिले 3 गुणिले 3. त्यानंतर 54चे जे अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 दोन्ही 54. बघा हे जे 3 आहे ते येणार नाही. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 दोन्ही 54 54 अवयव झाले. नंतर 72चं जर अवयव काढायचं झालं तर 2 गुणिले 2 4. त्यानंतर 2 8. त्यानंतर 9 8 72 3 त्रिक 9 3 त्रिक 9 9 दोन्ही 18 18 दोन्ही 36 36 दोन्ही 72. हे 18चे जे अवयव आहे ते 2 3 3 आहे. 54चे अवयव 2 3 3 3 आहे. 72चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आहे. तर यांचा फरक घ्यायचा काय आहे लसावी. मग लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. सुरुवातीला या तिन्ही मध्ये सामायिक अवयव असले आधी आपण बाजूला काढून घेऊ. इथं 2 आहे परत गुणिले इथं 3 आहे हे 3 झालं गुणिले इथं 3 आहे 3 आहे तर 3 आहे परत 3 झालं गुणिले. आता ह्या तिन्ही संख्येमध्ये कॉमन असलेले काय आहेत 2 3 3 आहेत. त्यानंतर आता ह्या पहिल्या संख्येतले तर अवयव संपलेले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये काही कॉमन आहेत का बघा. इथं 3 आहे पण इथं 3 नाही म्हणजे राहिलेले जे अवयव आहेत ते जसे तसे घ्या. हे इथलं 3 घ्या परत गुणिले हे 2 आणि 2 घ्या. तर आता बघा 2 त्रिक 7 7 त्रिक 18 18 त्रिक 54 54 दोन्ही 108 108 दोन्ही 108 दोन्ही 216. लसावी किती आहे 216. तर ही जी लसावी ही जी काढण्याची जी पद्धत आहे ही पद्धत थोडीशी अवघड आहे. कारण लसावी काढत असताना सर्वप्रथम 3 संख्येमध्ये सामायिक अवयव घ्या. त्याच्यानंतर 3 संख्येमध्ये सामायिक अवयव झाल्यानंतर 2 संख्येमध्ये सामायिक अवयव काढा. त्यानंतर राहिलेले असामायिक अवयव घ्या. हे असं जर लसावी काढायचं म्हटलं तर लसावीसाठी थोडासा वेळ जास्त लागतो. मग लसावी असं न काढता तर ह्या 3 संख्या असतील 18 54 आणि 72 असतील. एक संख्या 18 आहे दुसरी 54 आहे तिसरी 72 आहे. यांचा लसावी आपण किती काढलं 216 काढलं लसावी. तर काय करायचं लक्षात घ्या. तर 18 54 आणि 72 ह्या तिन्ही संख्येला भाग जाणाऱ्या संख्या घ्यायच्या. कोणते 18 आहे 18 1 18 18 त्रिक 54 18 72. 1 3 आणि 4 एका संख्येनं भाग जाते का जाणार नाही. म्हणजे मसावी काढत असताना लक्षात घ्या मसावी काढत असताना
प्रत्येक संख्येला भाग जाणाऱ्या संख्येला भाग द्यायचं. पण 18, 54 आणि 72 ला भाग जाणारी संख्या कोणती? 18 आहे. तर 18 न 18 ला 1 चा होते, 18 न 54 ला 3 चा होते, 18 न 72 ला 4 चा भाग होते. म्हणजे हा प्रत्येक संख्येला भाग जाणारी संख्या म्हणजे 18, याचा मसाई किती झाला? 18 झाला. याचा जर लसाई जर घ्यायचं झालं तर हे 18, 3 आणि 4 ला एका संख्येला भाग जाते का? जाणार नाही. हे 18, 3 आणि 4, 18 गुणिले 3 गुणिले 4, 18 त्रिक 54 गुणिले 4, यांचा जर आपण गुणाकार केला तर किती येते? 216. लसाई 216 आणि मसाई किती? 18. या पद्धतीने लसाई मसावी काढा. तर बघा, जर समजा दुसरे एक उदाहरण आपण लसाई मसावी समजून घेऊ. तर एक संख्या आहे 72, दुसरी संख्या आहे 96 आणि तिसरी संख्या आहे 108. यांचा आपण मसावी किती आणि लसावी किती? तर 72 आहे, 96 आहे आणि 108 आहे. तर प्रत्येक संख्येला भाग जाणारी संख्या कोणती? 72, 96 आणि 108 ला 72, 96 आणि 108 ला भाग जाणारी संख्या आहे 36. 36 ने 196 ला भाग जात नाही. तर यांची जी भाग जाणारी संख्या आहे ते आपण गृहीत धरू की 6. 6 न 72 ला कितीचा भाग जाते? 12चा. 6 न 96 ला 16चा भाग जाते आणि 6 न 108 ला 6 1 6, 6 8 48. त्यानंतर परत 12, 16 आणि 18 ला 2 न भागते. 2 न 12 ला प्रत्येक संख्येला भाग जाणाऱ्या संख्येला भाग द्यायचा. 2 न 12 ला 6 चा होते, 2 न 16 ला 8 चा होते, 2 न 18 ला 9 चा भाग जाते. आता बघा, हा प्रत्येक संख्येला भाग जाणारी संख्या आहे का? आता म्हणजे 6, 8 आणि 9 ला भाग जाणारी संख्या नाही. प्रत्येक संख्येला भाग जाणारी संख्यानंच मसावी काढताना भाग द्यायचं. मसावी बरोबर हे 6 गुणिले 2 किती झालं? 12. आता बघा, या 6, 8 आणि 9 ह्या तिन्ही संख्येला एका संख्येनं भाग जात नाही, म्हणून इथं पुढे भाग देऊ नका. हे जे सुरुवातीच्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे काय असते? मसावी. आता लसावी जर काढायचं झालं तर बाकी एक येईपर्यंत भाग द्या. लसाई काढत असताना बघा, सर्वप्रथम ह्या तिन्ही संख्येला लसाई काढत असताना उदाहरणात जेवढ्या संख्या आहेत, किती संख्या आहे? 3. तिन्ही संख्येला भाग जाणाऱ्या संख्यांना आधी भाग द्यायचं. तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 6 होती, 2 होती. आता 6, 8 आणि 9 राहिलं. ह्या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या नाही. मग आता एक कमी करा. 2 संख्येला भाग जाणारी संख्या बघा, 6 आणि 8 ला 2 न भाग जाते, 2 त्रिक 6, 2 8 ला 4 चा भाग जाते, 2 9 ला भाग जाते, 9 ला 9 लिहा. त्यानंतर 3 आणि 9 ला परत 3 भागते, 3 1 3, 9 ला 3 3 चा भाग जाते, 4 ला भाग जात नाही. 4 आणि 3 ला एका संख्येला भाग जाते का? जाणार नाही. तर ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच काय असते? लसावी. तर यांचा लसावी जर घ्यायचं झालं तर 6 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3 याचा गुणाकार करा. 4 त्रिकम 12, 6 2 12, 12 12, 144, 144, 2 त्रिक 6, 144 गुणिले जर 6 केलं तर 6 4 24, 4 हातचे 2, 6 4 24, 24 2 26 ला 7 चे 2, 6 1 6 2 8, 8 64 लसावी. आणि याचा जो मसावी आहे तो किती आहे? 12. आता बघा, लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता हे बघा, हे सामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय? मसावी. म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय? मसावी. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय? मसावी. मग लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता बघा, हे लसावीला लसावी राहील, हे मसावी इथं गुणाकारात आहे. मसावी जर गुणाकारातलं बाजू बदललं कुठं जाणार? भागाकारात. लसावी भागिले मसावी जर केलं तर येणारा जो भागाकार आहे तो येणारा भागाकार हा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आता बघा, लसावीला जर मसावीने भागले, लसावीला मसावीने भागलं तर येणारा जो भागाकार आहे तो असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. लसावीला जर मसावीने भागलं तर येणारा जो भागाकार आहे तो येणारा भागाकार हा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. लसावीला मसावीने भागलं तर येणारा भागाकार हा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. कसं? लक्षात घ्या. तर आपण एक संख्या घेऊ, 12 व 14. आता बघा, यांचा मसावी किती काढलं होतं आपण? 2. पुराव्यापुढे आपण बघितलं की 12 आणि 14 ह्या दोन क्रमवार समसंख्या आहेत. 12 आणि 14 ह्या दोन क्रमवार समसंख्या आहेत.
कोणत्याही दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. आता बघा हे 12 आणि 14 दोघांच्या गुणाकारासाठी मग 2 14 ला 7 होते, 12 गुणिले 7 84 येते. मसावी किती आहे 2 आणि लसावी किती आहे 84. मसावी 2 आहे आणि लसावी किती आहे 84. आता बघा हे लसावी ला मसावीनं भागलं, लसावीला मसावीनं भागलं तर येणारा भागाकार काय असं म्हणलं असामायिक अवयवांचा गुणाकार. जर लसावीला मसावीनं भागलं तर येणारा भागाकार जो आहे तो असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आता बघा इथं यांचा जो मसावी आहे तो किती आहे 2 आणि यांचा जो लसावी आहे तो किती आहे 84. तर आता बघा संख्या कोणती आहे 12 आणि 14. मसावी किती आहे 2 आणि लसावी किती आहे 84. तर आता बघा ह्या लसावीला लक्षात घ्या लसावी किती आहे 84. त्याला मसावी 2 न भागलं तर 84 ला जर 2 न भागलं तर कितीचा भाग जाते 42. हे 42 काय मिळालं आपल्याला असामायिक 42 काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार. 42 काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा जो गुणाकार आहे तो आपल्याला किती मिळाला 42. 42 काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार. हे असामायिक अवयव म्हणजे लक्षात घ्या असामायिक अवयव म्हणजे असे अवयव, असामायिक अवयव म्हणजे असे अवयव की त्या दोन अवयवांना एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाऊ नये. आता बघा जर समजा आपण 12चा जर विचार केला तर 12चे अवयव काय आहेत 1 गुणिले 12, त्यानंतर 2 आणि 6 दोघांचा गुणाकार 12, त्यानंतर 3 आणि 4 ह्या दोघांचा गुणाकार 12. आता बघा असामायिक अवयव म्हणजे असे अवयव की त्या दोन अवयवांना एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाऊ नये. आता बघा हे 1 आणि 12 हे असामायिक अवयव आहेत. 2 आणि 6 हे असामायिक अवयव नाहीत. पण 2 आणि 6चा जर आपण विचार केला तर 2 आणि 6 ला एक व्यतिरिक्त कितीने भाग जाते 2 न भाग जाते. ज्या दोन अवयवांना एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर ते असामायिक अवयव असतात. म्हणजे 12ची जर फोड केलं तर 2 आणि 6 हे असामायिक अवयव नाहीत कारण या 2 आणि 6 ला एक व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जाते म्हणून हे असामायिक अवयव नाहीत. आता बघा हे 3 आणि 4 3 व 4 हे असामायिक अवयव आहेत कारण 3 आणि 4 ह्या दोन्हीलाही एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे 3 व 4 हे असामायिक अवयव आहेत. आता बघा त्याला सोडवायचं कसं जर लसावीला मसावीने आता बघा आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की एक संख्या 12 व एक संख्या किती आहे 14. यांचा आपण मसावी किती बघितलं होतं मसावी किती आला होता 2 आणि लसावी ह्या दोघांच्या गुणाकाराचे निम्म 12 आणि 14 दोघांच्या गुणाकाराचे निम्म किती आलं होतं 84. तर आता बघा लसावी किती आहे 84. त्याला मसावीने जर भागलं लसावीला मसावीनं भागलं तर येणारा जो भागाकार आहे 42 हे येणारा भागाकार काय आहे असामायिक अवयवांचा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. लसावीला मसावीनं भागलं तर येणारा भागाकार हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. तर ह्या 42 ची फोड करा बरं 42 ची फोड बघा 42 ची जर फोड केलं 42 ची फोड 1 आणि 42 दोघांचा गुणाकार 42 2 आणि 21 या दोघांचा गुणाकार 42 त्यानंतर 3 आणि 14 या दोघांचा गुणाकार 42 4 न 42 ची फोड होत नाही. त्यानंतर 6 आणि 7 या दोघांचा गुणाकार 42. पहा हे 1 आणि 42 एक जोडी झाली 2 आणि 21 एक जोडी झाली 3 आणि 14 एक जोडी झाली 6 आणि 7 एक जोडी झाली म्हणजे 1 आणि 42 2 आणि 21 2 आणि 21 ला एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे हे असामायिक अवयव आहे. 3 आणि 14 ला एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही 3 आणि 14 हे सुद्धा असामायिक अवयव आहेत. 6 आणि 7 ला एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही म्हणजे हे 6 आणि 7 हे सुद्धा असामायिक अवयव आहेत. आता बघा जे 42 ची फोड आहे की ज्या दोन अवयवांमध्ये कमीत कमी फरक आहे तो जोडी 42 जर आपण फोड केला तर 6 आणि 7 6 आणि 7 तर हे जे लहान असामायिक अवयव 6 आहे आणि मोठा असामायिक अवयव 7 आहे
तर हे असामायिक अवयव म्हणजेच लक्षात घ्या, असामायिक अवयव म्हणजेच पहा हे लक्षात घ्या, असामायिक अवयव म्हणजेच त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असतात. असामायिक अवयव म्हणजेच काय असतात, त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असतात. आता बघा याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, असामायिक अवयव म्हणजे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असतात. तर 12 आणि 14 या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती? 12 आणि 14 या दोन्ही संख्येला कितीने भाग जाते? 2 न. दोन्ही संख्येला भाग जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येने म्हणजेच मसावीने भाग द्यावा लागतो. पहा दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय असते? मसावी. मसावी किती आहे? 2. कितीने भागत येतात आपण? 2 न. 2 न 12 ला भागलं 6 चा भाग जाते आणि ह्या 2 न 14 ला भागलं तर 7 चा भाग जाते. तर हे 6 व 7, 6 व 7 हे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर आहेत. 6 आणि 7, 6 जसे 7 हे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर आहे. तर हे 6 आणि 7 हे असामायिक अवयव आहेत. हे असामायिक अवयव म्हणजे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असतात. पहा लसावी किती आहे? 84. मसावी किती आहे? 2. 84 ला 2 न भागलं कितीचा भागला? 42. 42 काय आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार 42 आहे. 42 ची कोड केलं 6 आणि 7 आली. 6 आणि 7 42 ची कोड केला आपण 6 आणि 7 आली. 6 आणि 7 हे काय आहेत? असामायिक अवयव आहेत. तर या असामायिक अवयवाला मसावी जे आहे 2 न जर गुणलं तर आपल्याला त्या संख्या मिळतात. 6 ला 2 न गुणलं तर 12 येईल आणि ह्या 7 ला 2 न गुणलं तर 14 येईल. तर त्या संख्या किती आहेत? 12 व 14 आहे. तर लसावीला मसावीने भागलं तर येणारा भागाकार असामायिक अवयवांचा गुणाकार असो. असामायिक अवयवांची फोड करायचं. 42 ची फोड केलं तर 6 आणि 7 आली. 42 ची फोड केलं तर 6 आणि 7 आली. तर ह्या 6 लहान असामायिक अवयव 6 त्याला मसावी 2 न गुणलं तर 12 ही लहान संख्या मिळेल. मोठा असामायिक अवयव 7 त्याला मसावी 2 न गुणलं तर मोठी संख्या मिळेल. तर त्या संख्या आहेत 12 व 14. हे असामायिक अवयव म्हणजेच त्या संख्यांचे गुणोत्तर असतात. असामायिक अवयव म्हणजेच त्या संख्यांचे गुणोत्तर असतात. आता बघा पुढचा नियम आहे. आता बघा हे 42 चे जे असामायिक अवयव आहेत कोणते आपण काढले? 1 आणि 42 दोघांचा गुणाकार 42, 2 आणि 21 दोघांचा गुणाकार 42, 3 आणि 14 दोघांचा गुणाकार 42, त्यानंतर 6 आणि 7 या दोघांचा गुणाकार 42. हे प्रत्येक जे अवयवांची जी जोडी आहे ती असामायिक अवयवांची जोडी आहे. तर इथं यापैकी आपण 6 आणि 7 का घेतलं? तर ज्या दोन अवयवांमध्ये कमीत कमी फरक आहे ती जोडी. 6 आणि 7 चा जर आपण विचार केला तर 6 लहान असामायिक अवयव 7 त्याला मसावीने गुणलं तर ही लहान संख्या मिळते 12. मोठा असामायिक अवयव 7 त्याला मसावीने गुणलं तर 7 दोन्ही 14 ही मोठी संख्या मिळते. तर त्या संख्या कोणत्या आहेत? 12 व 14. तर ह्या 1 आणि 42 ला जर समजा आपण मसावी 2 न जर गुणलं तर त्या संख्या मिळतात. किंवा 2 आणि 21 ला त्या मसावी 2 न जर गुणलं तर त्या संख्या मिळतात. 3 आणि 14 ला जर त्या 2 मसावी 2 न गुणलं तर त्या संख्या मिळतात. म्हणजे हे 1 ला जर 2 न गुणलं तर 2, 42 दोन्ही 84. पहा 2 आणि 84 यांचा सुद्धा मसावी 2 लसावी 84 येते. मसावी 2 लसावी 84 येते. त्यानंतर 2 आणि 21 ला जर गुणलं तर 2 दोन्ही 4, 21 दोन्ही 42. 4 आणि 42 यांचा सुद्धा मसावी 2 लसावी 84 येते. त्यानंतर हे 3 आणि 14 ला मसावी जर 2 न गुणलं तर 3 दोन्ही 6, 14 दोन्ही 28. तर हे 6 आणि 28 यांचा सुद्धा मसावी 2 आणि लसावी 84 येते. त्यानंतर 6 आणि 7 याला जर 2 2 न गुणलं तर 12 आणि 14 यांचा सुद्धा मसावी 2 लसावी 84 येते. म्हणजे मसावी 2 लसावी 84 असलेल्या ह्या किती जोड्या आहेत? 1 2 3 4 4 जोड्या आहेत. आपल्याला त्यापैकी कोणती पाहिजे होती? 12 व 14. दोन क्रमांकावर समसंख्या पाहिजे होत्या म्हणून आपण हे 6 आणि 7 घेतलं. हे 12 14 बरोबर आहे. 6 आणि 28 हे बरोबर आहे. 2 आणि 84 बरोबर आहे. 4 आणि 42 हे सुद्धा बरोबर आहे. तर लसावीला मसावीने भागलं तर हे कधी नियम लागू होत लक्षात घ्या. जर उदाहरणामध्ये प्रश्न असा असला दोन संख्यांचा लसावी व मसावी दिला असेल आणि त्यावरून जर त्या संख्या काढायला झालं, लसावी दिलं मसावी दिलं, त्यावरून जर त्या संख्या काढायला झालं तर लसावीला मसावीने भाग द्यावा लागतो आणि येणारा जो भागाकार आहे तो असामायिक अवयव असतात. त्या असामायिक अवयवांचे परत आपल्याला येणारा भागाकार असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. त्या असामायिक अवयवांचा जे गुणाकार आहे त्याचे आपण असामायिक अवयव काढायचं. असामायिक अवयवाला जर समजा आपण मसावीने गुणलं तर आपल्याला त्या संख्या मिळतात. असामायिक अवयव म्हणजे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असतात. असामायिक अवयव म्हणजे काय असतात? त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असतात. आता बघा पुढचा जो नियम आहे, लसावी व मसावीची पट म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार असतो.
लसावी व मसावीची पट म्हणजेच काय असतो असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आता बघा 12 व 14 12 व 14 तर 12 आणि 14 चा जर आपण विचार केला तर याचा मसावी किती आलेला आहे हा शेवटचा आपण नियमाचा आपण विचार करत आहे शेवटच्या नियमाचा विचार करत आहे. तर एक संख्या 12 आहे एक संख्या 14 आहे तर यांचा मसावी किती आहे 2 आहे आणि लसावी किती आहे 84. तर लसावी हा मसावीच्या किती पट आहे असा जर प्रश्न विचारला ते आपण थोडस बाजूला ठेवू. प्रश्न असा असेल 12 व 14 या दोन संख्यांचा 12 व 14 या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. बघा 12 आणि 14 ह्या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. एक संख्या 12 आहे दुसरी संख्या 14 आहे. 12 व 14 ह्या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. यांचा मसावी किती 2 लसावी किती 84. कसं आलं म्हणू नका कारण 12 आणि 14 दोन क्रमवार समसंख्या आहेत. कोणत्याही दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा 2 असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. आता बघा पट काढायचा आहे. पट जर काढायचा लसावी व मसावीची पट काढायची आहे. पट काढत असताना लसावी आणि मसावी ह्या दोघांचा भागाकार करावा लागतो. लसावी व मसावी या दोघांचा भागाकार करावा लागतो. मग भागाकारामध्ये लसावी घ्यावं का मसावी घ्यावं यासाठी लसावी हा मसावीच्या ज्याच्यासोबत ज्या प्रती आहे त्याची किंमत छेदामध्ये घ्यायचं. लसावी हा मसावीच्या ज्या प्रती कोणासोबत आहे मसावी सोबत म्हणून मसावी कुठे घ्यायचं छेदामध्ये. मग मसावी जर छेदात आलं तर अंशामध्ये काही लसावी किती आहे 42 लसावी किती आहे 84 मसावी किती आहे 2 84 ला जर 2 भागलं तर कितीचा भाग जाते 42. तर 42 काय आहे लसावी हा मसावीच्या किती पट आहे 42. लसावी हा मसावीच्या 42 पट आहे. लसावी व मसावीची पट म्हणजेच काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार कधी मिळतो लसावीला मसावीला भागल्यानंतर. हे पट म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावीला मसावीला भागलं तर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. हे असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय असते पट. असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच पट असते आणि पट म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयव म्हणजेच त्या संख्यांचे गुणोत्तर असतात. असामायिक अवयव म्हणजेच त्या संख्यांचे गुणोत्तर असतात. आता बघा लक्षात घ्या पुढचा जो नियम आहे पुढचा नियम काय लक्षात घ्या. मसावीने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. मसावीने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. आता बघा एक संख्या आपण 12 घेऊ व दुसरी संख्या 18 घेऊ. एक संख्या 12 घेतली आपण व दुसरी संख्या 18 घेतली. तर यांचा जो मसावी आहे तो मसावी किती आहे 6 आणि यांचा जर लसावी घेतला तर किती आहे लसावी 36 आहे. आता बघा हे मसावीने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. मसावी किती आहे 6. 6 न 12 ला पूर्ण भाग जातो आणि या 6 न 18 ला पूर्ण भाग जातो. म्हणजे त्या मसावीने त्या उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. हा पहिला नियम आहे. मसावी किती आहे 6 उदाहरणातील संख्या काय 12 आणि 18. 12 आणि 18 ला ह्या मसावी 6 ने पूर्ण भाग जातो. पुढे काय म्हटलं लसावीला उदाहरणातील सर्व संख्येने पूर्ण भाग जातो. लसावीला उदाहरणातील सर्व संख्येने पूर्ण भाग जातो. लसावी काय आहे 36. 36 ला 12 ने भाग जाते आणि 36 ला 18 ने भाग जाते. म्हणजे लसावीला उदाहरणातील सर्व संख्येने पूर्ण भाग जातो. 36 ला 12 ने भाग जाते 18 ने भाग जाते. आता बघा मसावी जे आहे ते 6 मसावीने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. मसावीने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. तसेच लसावीला उदाहरणातील सर्व संख्येने पूर्ण भाग जातो. लसावी आहे 36. 36 ला 12 ने भाग जाते आणि 36 ला 18 ने भाग जाते. लसावीला उदाहरणातील प्रत्येक संख्येने भाग जातो आणि मसावीने उदाहरणातील प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जातो. तसेच त्या लसावी किती आहे 36 मसावी किती आहे 6. मसावीने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. लसावीला उदाहरणातील सर्व संख्येने पूर्ण भाग जातो. त्याचसोबत त्या लसावीला मसावीनेही पूर्ण भाग जातो. हा एक नियम लक्षात ठेवा. नियम लिहून घ्या. लसावीला
लसावीला मसाविनेही, लसावीला मसाविनेही पूर्ण भाग जातो. लसावीला मसाविनेही पूर्ण भाग जातो. आणि जर लसावीला मसावीने भागलं, मागच्या आपण पेजवर आपण एक नियम बघितलं, लसावी भागिले मसावी बरोबर येणारा भागाकार काय आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. लसावीला मसावीने भागलं तर येणारा जो भागाकार आहे तो येणारा भागाकार काय असतो? असामायिक अवयवांचा गुणाकार. हे 36 ला जर 6 ने भागलं तर 6 चा भाग आहे. 6 असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. 6 चे जर अवयव पडलं, 6 चे अवयव म्हणजे काय? 2 जसे 3, 2 3, 2 3 हे काय आहे? 6 चे अवयव. 6 चे अवयव काय आहेत? 2 आणि 3, 2 आणि 3, 2 आणि 3 त्या दोन संख्यांचे गुणोत्तर आहे. त्या संख्या जर काढायचं झालं तर ह्या असामायिक अवयवाला कशाने गुणायचं? मसावी 6 ने गुणा. 6 ने 2 ला गुणलं तर 12 येईल. 6 ने जर 3 ला गुणलं तर 18 येईल. तर त्या संख्या आहेत 12 व 18, 12 व 18. पहा, मसावीने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. लसावीला उदाहरणातील सर्व संख्येने पूर्ण भाग जातो. लसावीला मसावीनेही पूर्ण भाग जातो. लसावीला मसावीनेही पूर्ण भाग जातो. आणि लसावीला मसावीने भागलं तर येणारा भागाकार हा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. येणारा भागाकार हा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. त्याचा भागाकार किती आला? 6. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आहे? 6. 6 चे फोड केलं तर 2 आणि 3, 2 आणि 3 हे असामायिक अवयव झाले. 2 आणि 3 हे असामायिक अवयव आहेत. असामायिक अवयव म्हणजे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असतात. असामायिक अवयव म्हणजे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असतात. त्या असामायिक अवयवाला जर मसावीने गुणलं तर त्या संख्या मिळतात. लहान असामायिक अवयव 2 गुणिले मसावी 6, 6 ला 2 ने गुणलं 12 येईल. मोठा असामायिक अवयव 3 त्याला मसावी 6 ने गुणलं तर 18 येईल. तर त्या संख्या आहेत 12 व 18. आता बघा पुढचा नियम काय लक्षात घ्या. एक संख्या आहे 12 आणि दुसरी संख्या काय आहे? 18. नियम लक्षात घ्या. एक संख्या 12 आहे व दुसरी संख्या 18 आहे. तर यांचा जो मसावी आहे तो मसावी किती आहे? 6. आणि यांचा जो लसावी आहे तो लसावी किती मिळालेला आहे आपल्याला? 36. हे आपण मागे काढलेला आहे. तर इथे एक सूत्र तयार होते बघा की एक संख्या 12 आहे, दुसरी संख्या 18 आहे. त्या दोन संख्यांचा गुणाकार 12 आणि 18 या दोघांचा गुणाकार किती येते बघा. 18 दोन्ही 36 ला 6 चे 3 येईल. 18 1 18 आणि 3 किती येते? 21 216. आणि मसावी 6 आहे आणि लसावी किती आहे? 36. तर 36 गुणिले 6 याचा सुद्धा गुणाकार 216 आहे. म्हणजेच नियम काय लक्षात घ्या. जर त्या दोन संख्यांचा गुणाकार 12 आणि 18 या दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी व लसावीच्या गुणाकार एवढा असतो. म्हणजे इथे एक सूत्र तयार होते. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे सूत्र लिहून घ्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी व लसावीच्या गुणाकार एवढा असतो. त्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी व लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच त्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. आता बघा हा जो गुणाकार आहे तर ह्या दोन संख्यांच्या गुणाकाराला हे जे मसावी गुणाकारात आहे बाजू बदलला भागाकारात आलं. त्या दोन संख्यांच्या गुणाकाराला जर मसावीने भागलं तर येणारा भागाकार काय शिल्लक राहते? लसावी. किंवा हे दोन संख्यांचा हा जो गुणाकार आहे या गुणाकाराला हे जे लसावी गुणाकारातलं बाजू बदलला भागाकारात आलं, गुणाकाराला जर लसावीने भागलं तर काय शिल्लक राहते? मसावी. एवढं एक जर लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले काय आहे? लसावी. त्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी व लसावीच्या गुणाकार एवढा असतो. बरोबर. पुढचा पॉइंट काय आहे? अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. अपूर्णांकाचा मसावी काढायचं काय आहे? मसावी. जे काढायचं आहे अपूर्णांकाचं जे काढायचं आहे ते अंशाचं घ्यायचं. अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. तर अपूर्णांकाचा लसावी काढायचं काय? लसावी जे काढायचं आहे ते अंशाचं घ्यायचं. लसावी काढायचं तर अंशाचा लसावी घ्या.
आणि छेदाचा मसावी. अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. पुढचा नियम काय लक्षात घ्या. पुढचा नियम, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला पी क्यू आर या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी n राहते, तर ती संख्या कोणती. हे नियम, हा एक नियम आणि पुढचा एक नियम, म्हणजे दोन नियम आहेत. हा एक नियम आहे आणि हा एक नियम आहे. हे दोन नियम मी उदाहरण घेऊन पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. तर लक्षामध्ये घ्या की आपण हे जे उदाहरण आहेत, आपली जी बॅच आहे ते आपण सुरुवातीला कॅमेऱ्यावर घेत होतो आणि त्याच्यानंतर आपण लॅपटॉपवर घेत आहोत. तर लॅपटॉपवर घेण्याचं कारण एकमेव असं आहे की हे जे उदाहरणं आहेत, तर उदाहरणं हे तुमच्या डोळ्यासमोर राहणार आहे. म्हणजे लॅपटॉपवरची जी स्क्रीन आहे तेवर तुमचं उदाहरण असेल आणि वर उदाहरण असल्यानंतर त्या उदाहरणाच्या खाली लगेच मी तुम्हाला सोल्युशन देत आहे. सोल्युशन जे आहे ते एका पद्धतीने असेल, दोन पद्धतीने असेल, तीन पद्धतीने असेल, एवढ्या काही पद्धती शक्य आहेत त्या सर्व मी पद्धती तुम्हाला सांगणार आहे. राहिला प्रश्न की काही जणांचं म्हणणं आहे की लॅपटॉपवर समजत नाही, तर त्याच्यासाठी हे लक्षात ठेवा की माझे जे फोटो आहे माझे फोटो कोपऱ्यामध्ये आहे, बाजूला आहे. फोटोकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला लक्ष कुठं द्यायचं आहे, प्रश्न जे आहे ते प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ज्यावेळेस प्रश्न मी वाचवत असतो त्यावेळेस जे महत्वाचे जे पॉईंट आहे त्याला मी अंडरलाईन करत राहतो. तर तुमचं जे लक्ष आहे ते माझा जो आवाज आहे त्या आवाजाकडं, माझ्या आवाजाकडं आणि माझा जो ते पॉईंट पेनचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे माझ्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. फक्त माझी जी फोटो कोपऱ्यामध्ये ठेवण्याचं एकमेव कारण आहे की शिकवणारा जो व्यक्ती आहे ते शिकवणारा व्यक्ती मीच आहे, हा त्या फोटो ठेवण्यामागचा उद्देश आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल की बाबा कोण शिकवत आहे, कोण शिकवायला हे काही लक्षात येणार नाही, मीच शिकवत आहे याचा अर्थ हा ती कोपऱ्यामध्ये ती फोटो आहे. तर फोटोकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला लक्ष कुठं द्यायचं आहे, स्क्रीनवरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि प्रश्नाकडे लक्ष देत असताना माझा जे पेनचा जे पॉईंट आहे, पेनचा पॉईंट हे कुठं जात आहे हे लक्षात घ्या. असं जर तुम्ही व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला समजायला काही अडचण जाणार नाही. आणि जर समजा एखादा प्रश्न जर तुम्हाला समजलाच नाही, एखादा प्रश्न जर तुम्हाला समजला नाही, तर ते मला तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवू शकता. माझा तर नंबर तुमच्या सर्वांकडे आहे, व्हॉट्सअपला पाठवा. किंवा काही जर प्रश्नाची अडचण असेल तर मला तुम्ही फोन करू शकता. धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबू. बाकीचे जे नियम आहेत, नियम आणि उदाहरण हे आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. ह्याच्या पूर्वी हे गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आता आपण मागच्या एका तासापासून आपण जी लसावी आणि मसावीची जी थेरी आहे ते आपण थेरी बघितली. आणखी थेरीचे 2-3 नियम पुढे राहिलेले आहेत, ते आपण 2-3 नियम हे पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. तर जी थेरी आहे त्या थेरीवरच अवलंबून पुढे उदाहरण असतात. म्हणून ती थेरी जी आहे थेरी ही तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. थेरी जर तुम्हाला समजली तर पुढचे उदाहरण तुम्हाला सोडवता येतात. थेरी जर एक वेळेस पाहिलं, थेरी जर लक्षात आली नाही तर तुम्ही तेच व्हिडिओ परत एकदा पहा. एकदा जर लक्षात आलं नाही तर परत बघा. म्हणजे नियम जे आहे ते नियम असे तुम्हाला मुखगत असले पाहिजे, म्हणजे तोंडपाठ असले पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला नियम माहिती होणार नाही तोपर्यंत तुम्हाला उदाहरण सोडवता येत नाही. आणि उदाहरणं सोडवत असताना हे लक्षामध्ये घ्या, उदाहरणं सोडवत असताना थेरीच्या कुठल्या नियमावर आधारित ते उदाहरण असते. त्या उदाहरण वाचवल्यानंतर ते नियम किंवा जी पद्धत आहे ती जर तुमच्या लक्षामध्ये आली तरच असे उदाहरण तुम्हाला सोडवता येतात. म्हणून हाच टॉपिक नाही, कोणत्याही टॉपिकची जी थेरी आहे ती थेरी तुम्ही कम्प्लीट परफेक्ट करत जा आणि थेरीवरच अवलंबून उदाहरणं असतात. थेरी एकदा समजत नाही, परत रिपीट पहा, थेरी समजून घ्या. यावर्षी जे उदाहरण आहेत, राहिलेले 2-3 नियम आणि उदाहरण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.